साळोखे नगर इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आज पी.एम. विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला आमदार राजूबाबा आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पी.एम. विश्वकर्मा योजनेअंतर्गत 12 बलुतेदारांना व्यवसाय उभारणीसाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण मिळाले। या प्रशिक्षण शिबिरासाठी कोल्हापुरात डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपनं कॉलेज कॅम्पस उपलब्ध करून देऊन लाख मोलाचं योगदान दिल्याचं आमदार राजूबाबा आवळे यांनी सांगितलं। यावेळी विश्वकर्मा योजनेच्या जिल्हा समन्वयक शीतल गणेशाचार्य, सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष एम राठोड, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष सयाजी झुंजार, हुपरी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष गणेश वाईंगडे यांनी मनोगत व्यक्त केली। मिशन रोजगार उपक्रमाचे प्रमुख राजन डांगरे यांनी मिशन रोजगार या उपक्रमाचा मुख्य उद्देश सांगितला। या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचं सांगितलं। यावेळी पी.एम. विश्वकर्मा योजनेअंतर्गत ब्युटी पार्लर, इमिटेशन ज्वेलरी बनवणे, चांदीकाम, शिवणकाम असे विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। याप्रसंगी शिक्षण समाज कोल्हापूरचे अध्यक्ष विजय घारे, पांचाळ सोनार संघाचे अध्यक्ष शीतल पोद्दार, कोल्हापूर सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार बेलवलकर, डी.वाय. पाटील ग्रुपच्या मिशन रोजगार उपक्रमाच्या समन्वयक संगीता पाटील, आरती पाटील, पूजा आरडे यांच्यासह जिल्ह्यातील प्रशिक्षण घेतलेले युवक युवती, महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते।